नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. MST CET 2025 PCM आणि PCB गटासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आता जाहीर होतोय. त्यामुळे महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी या निकालाची वाट पाहत आहेत. कारण पुढच्या करिअरच्या दृष्टिकोनातून ते खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे ज्यावेळी निकाल प्रत्यक्षामध्ये ऑनलाईन उपलब्ध होईल त्यावेळेस अनेक विद्यार्थी एकाच वेळेस ती वेबसाईट पाहत असतात, स्कोअर कार्ड डाउनलोड करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे ट्रॅफिक जाम ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मग अशा वेळेस विद्यार्थी काय करतो, दिलेले जे संकेतस्थळ असणार आहे त्यावर जातो, CET सेल टाईप करतो आणि पुढं लॉग इन करताना त्याला युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा जनरेट झालेला तो भरून तो लॉग इन केलं की त्याला पुढं स्कोअर कार्ड दिसेल. त्याच्यावर क्लिक केलं की त्याला तो स्कोअर कार्ड डिस्प्ले झालेला दिसेल. पण असे अनेक विद्यार्थी आहेत की पासवर्डच आठवत नाही. मग अशा वेळी काय करायचं? पासवर्ड जर आठवत नसेल तर याला अल्टरनेटिव्ह मेथड दुसरे आहे. नवीन पासवर्ड काढण्यापेक्षा दुसरी एक अल्टरनेटिव्ह मेथड दिलेली आहे. ती नेमकी अल्टरनेटिव्ह मेथड कोणती आहे ती आपण प्रत्यक्षामध्येच पाहूया. कारण ती गेल्या वर्षी हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर CET सेलने एक अल्टरनेटिव्ह मेथड दिली होती. ती मेथड आपण बघूया आणि ज्यावेळी तुम्हाला प्रत्यक्ष अडचण येईल त्यावेळेस या मेथडचा तुम्ही वापर करू शकता. चला तर आपण ते आता बघूया. सर्वप्रथम आता काय करायचं आहे तर इथं गुगल ओपन केल्यानंतर तिथं CET सेल टाईप करा आणि त्यानंतर क्लिक केलं तर इथं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट येईल. त्याच्यावर क्लिक केलं तर इथं तुमच्या लक्षात येईल की हे पेज ओपन होत आहे आणि पहा डाउनलोड स्कोअर कार्ड न्यू म्हटलंय, त्याच्यावर क्लिक करा. हा इथे येते पहा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट डाउनलोड डाउनलोड स्कोअर कार्ड PCM ग्रुप आणि PCB ग्रुपसाठी आहे. आणि त्यांनी म्हटलंय स्किप टू मेन वेबसाईट. म्हणजे इथं समजा PCM ग्रुपच्या विद्यार्थ्याला जर अपेक्षित असेल तर त्यांनी इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेज ओपन होईल. इथं स्कोअर कार्ड MST CET PCM ग्रुप 2024 म्हटलंय. ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला इथं इंटर करायचा आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन ईमेल ID च्या ऐवजी इथं ऍप्लिकेशन नंबर असेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल, डे, मंथ आणि इयर टाईप करा. त्यानंतर इंटर सिक्युरिटी पिन इथं खाली दिलेला आहे पहा, तो याप्रमाणे इथं टाईप करा आणि डाउनलोडला क्लिक केलं की तुमचं स्कोअर कार्ड तुम्हाला ते मिळेल. या पद्धतीनं तुम्ही जायचं आहे. म्हणजे हा जो पर्याय आहे हा कुणासाठी आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन ईमेल ID बरोबर आहे परंतु पासवर्ड हा चुकीचा आहे. चुकीचा आहे म्हणण्यापेक्षा तो विसरलेला आहे आणि त्यामुळे त्याला स्कोअर कार्ड पाहता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या साठी महाराष्ट्र CET सेलनं हा पर्याय दिलेला आहे की या दोन लिंक त्याने दिलेल्या आहेत. या दोन लिंकच्या माध्यमातून ते स्वतंत्र आहेत PCM ग्रुप आणि PCB ग्रुपसाठी. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी याही पर्यायाचा विचार करून जे MST CET PCB ग्रुप असेल किंवा PCM ग्रुप 2024 या परीक्षेचं स्कोअर कार्ड हे पर्सेंटाईल स्वरूपामध्ये आपण डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे. मला वाटतं हे निश्चित तुम्हाला समजलेलं असेल. याप्रमाणे प्रोसिजर करा, तुम्हाला तुमचं स्कोअर कार्ड मिळेल. धन्यवाद.